पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत 31 जुलैपर्यंत. अतिरिक्त शुल्क अदा न करण्याचे आवाहन. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा विमा अर्ज भरण्यासाठी सीएससी विभागास प्रति शेतकरी 40 रुपये मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिले असून शेतकऱ्यांनी विमा हप्त्या व्यतिरिक्त अन्य शुल्क अदा करू नये. विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आवाहन. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 असून शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचेही केले आवाहन. मैत्रिणीच्या घरातून 2.5 लाख रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून वर्षभरानंतर बहिणीसह स्वतःच्या गळ्यात घालून त्याचे फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर अपलोड करणे महिलेच्या आलं भलतंच अंगलट. बदनामीपोटी पोलिसात तक्रार नाही, व्हॉट्सअप स्टेटसमुळे चोरीचा लागला छडा. खेड पोलिसांनी आरोपी महिलेला ठोकल्या बेड्या. 33 वर्षीय शीतल वायदंडे अटकेत, गुन्ह्याचीही दिली कबुली. दोन 2024-25 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत रेटवडी येथील श्रीधर वाबळे पाटील विद्यालयातील 8वीतील श्लोक सुनील वाबळे या विद्यार्थ्याला गुणवत्ता यादीत स्थान. सारथी शिष्यवृत्तीमध्ये तन्मय रेटवडे, तनिया पवार, सार्थक जाधव, प्रशांत शिंदे आणि स्वराज काटकर या विद्यार्थ्यांचेही गवगवीत यश. धनश्री खंडागळे हिची सारथी परीक्षेत कौतुकास्पद कामगिरी. संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. श्री रोकडोबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुक्ताबाई श्रीधर वाबळे, उपाध्यक्ष माणिकराव वाबळे, मुख्याध्यापक R.M. पवार, वर्ग शिक्षक R.S. कोईनकर, शिक्षिका सुमती वाबळे, चैताली भोगाडे, D.H. तितर आदी शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती. आळंदी शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात नगर परिषदेकडून कठोर कारवाई केली जाणार. प्रशासक तथा मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती. सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत शहरात कठोर अंमलबजावणीच्या प्रशासनाच्या सूचना. प्रत्येक विक्रेत्याने स्वतःजवळ मोठ्या आकाराचे डस्टबिन ठेवणे बंधनकारक. विक्रेत्याजवळ डस्टबिन न आढळल्यास तात्काळ दंड आकारण्यात येणार. कचरा उघड्यावर टाकल्याचे आढळून आल्यास 500 रुपये दंडात्मक आकारणी केली जाणार. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचा विद्यार्थी वैष्णव ठाकूर याची नॉर्वे येथे होणाऱ्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी निवड. तो भारताचे प्रतिनिधित्व करणार. पतियाळा पंजाब येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये वैष्णवने 110 किलो वजनी गटात 160 किलो स्नॅच आणि 192 किलो क्लीन अँड जर्क केला. स्नॅच अँड क्लीन अँड जर्क दोन्हींचे मिळून असणारे 333 किलोचे पात्रता मानक पूर्ण केल्यामुळे वैष्णवची ऑक्टोबर 2025 मध्ये नॉर्वे येथे होणाऱ्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप करता झाली निवड. वैष्णवच्या यशाबद्दल खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक हिरामण सातकर आणि प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे यांच्या हस्ते वैष्णवचा सत्कार. निघोजी मोई रस्त्यावर ओम हॉस्पिटल येथील पत्र्याचे शेड पाडल्याप्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद. गोपीचंद सदाशिव पाडेकर यांची पोलिसात तक्रार. पत्र्याच्या शेडचं नुकसान होऊ नये म्हाळुंगे पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशयाची सूच. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचालित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिरात पालक शिक्षक संघाची स्थापना. पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी तेजश्री स्वप्नील साळुंखे यांची निवड. पदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक प्रदीप काळे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणीची सभा. तर प्रशालेच्या शिक्षिका प्रतिभा भालेराव यांची सचिव म्हणून आणि पालक प्रतिनिधीमधून वर्षा विलास केंद्रे यांची सहसचिव म्हणून निवड. श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर प्रशालेच्या इयत्ता 1ली ते 4थी वर्गाची शासकीय नियमानुसार पालक सभा. पालक सभेत अभ्यासक्रम, शालेय कामकाज, सहशालेय उपक्रम, विविध समित्या आणि त्यांची कार्ये आदींबद्दल दिली माहिती. भोसे येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेमध्ये एक पेड माँ के नाम या उपक्रमाच्या धर्तीवर एक झाड गुरूंसाठी हा अनोखा उपक्रम. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रशालेमध्ये वर्ग सजावट स्पर्धा. अनोख्या पद्धतीने उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत. प्राचार्य निवृत्ती गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्याचा केला निश्चय. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे, कार्यवाह प्राध्यापक श्यामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉक्टर ज्योत्स्ना एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्राध्यापक सुरेश तोडकर, व्हिजिटर उद्धव खरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांच्यासह पालकांनी उपक्रमाचे केले स्वागत.
एकलव्य आणि गुरु द्रोणाचार्य यांची नाटिका सादर करून रोहकल येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी। इंजिनियर इस्कॉन टेम्पल पुणेचे कौस्तुभ दास आणि प्राचार्य विशाल जाधव यांच्या हस्ते महर्षी व्यासगुरु आणि सरस्वती यांचे पूजन आणि दीप प्रज्वलन। प्राचार्य विशाल जाधव यांनी विशद केले गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।